मग आता या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे FD, इन्शुरन्स झालं आणि टॅक्स काय म्हणतात टॅक्स प्लॅनिंग वगैरे जे म्हणतात, हे पण त्याच्यामध्ये इन्क्लूड येतात त्या डेफिनेशन मध्ये. FD करणं, इन्शुरन्स घेणं, टॅक्स प्लॅनिंग करणं हा तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगचा पार्ट असू शकतो. म्हणजे फक्त FD घेणं किंवा इन्शुरन्स घेणं म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग होऊ शकत नाही. ओके, हा तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगचा भाग असू शकतो. पण मग याचं जेव्हा बायफर्केशन करू तेव्हा कुठल्या गोष्टीला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे? जेव्हा तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करता तेव्हा फर्स्ट स्टेप असते तुमचं बजेटिंग, की तुमचं नेट इन्कम मायनस नेट एक्सपेन्स इज इक्वल टू सरप्लस, म्हणजे तुमचं मासिक उत्पन्न, मासिक खर्च आणि तुमच्याकडे बचत किती राहते. दुसरा पार्ट असतो तुमच्या आयुष्यात असणारे आर्थिक उद्दिष्ट, की तुमच्या भविष्यात तुमचे आर्थिक उद्दिष्ट काय काय आहेत. ह्या दोन गोष्टी फायनल झाल्या की मग तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग स्टार्ट होतं. मग त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट असतो रिस्क मॅनेजमेंट. जसं की आपण मगाशी म्हटलं होतं की प्रत्येक कुटुंबाला 3 गोष्टी आर्थिक दृष्ट्या अडचणी आणू शकतात. त्याच्यामध्ये मग जे पहिले 2 थ्रेट असतात ते रिस्क मॅनेजमेंटमध्ये कम्प्लीट केले जातात. त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट असतो इन्शुरन्स, की ज्याच्यामध्ये कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा एक ॲडिक्वेटली इन्शुरन्स केला जातो. दुसरा पार्ट असतो हेल्थ इन्शुरन्स, की ज्याच्यामध्ये कुटुंबातील सगळ्या व्यक्तींचा एक हेल्थ इन्शुरन्स घेतला जातो. आणि मग जो सेकंड पार्ट असतो इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग, त्याच्यामध्ये मग इन्व्हेस्टरचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड केला जातो. Insurance and health insurance is part of risk management.